Good morning, everybody. All of you, good morning. चलो लास्ट लेक्चरला आपण आलेलो होतो रेट ऑफ रिॲक्शन त्याचं युनिट पाहिलं होतं लास्टला मोल्स पर टाइम किंवा मोल्स पर सेकंड इवन त्याला आपण असंही म्हणू शकतो बघा रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और प्रोडक्ट पर युनिट टाइम. आता कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय आहे? कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय आहे? मोल्स पर लिटर. याचं युनिट येतं मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर म्हणजे इनडायरेक्टली आपण असं लिहू शकतो मोल्स पर लिटर आणि मग हा टाइम वरती पर टाइम. दॅट इज अ युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शनचं हे काय झालं? युनिट झालं. लक्षात येतं का बघा? लास्ट लेक्चरला आपण इथं लिहिलं होतं मोल्स पर, याचं युनिट लिहिलं होतं मोल्स पर टाइम असं लिहिलं होतं. मोलसाठी आपण परत सेपरेट केला. मोलसाठी सेपरेट केला. लक्षात येते बघा? मोलसाठी आपण परत सेपरेट केला. मोल्ससाठी युनिट काय आहे? मोलारसाठी युनिट काय आहे? मोल्स पर लिटर. हे मोल्स पर लिटर. हे झालं मोल्स पर लिटर अपॉन टाइम. मग इथं काय आलं? मोल्स पर लिटर पर टाइम इज अ युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. असं आपण इथंपर्यंत होतो. म्हणजे बेसिकली लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं मोल्स पर टाइम असं युनिट सॉल्व्ह केलेलं होतं किंवा कॅल्क्युलेट केलं होतं. त्याच्या पुढचा पॉईंट असा येतो मोल्सचं युनिट आहे, मोलारचं युनिट आहे मोल्स पर लिटर आणि टाइमला ॲज इट इज. ओके. आता बघायचं आपल्याला अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. ओके. तर चला पाहूयात आपण अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. याचे डेफिनेशन येते इट इज अ चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ. याचे डेफिनेशन येते चेंज इन मोलार concentration, change in molar concentration of reactants or products per unit time is called average rate of reaction. इट इज, याच्या पुढे तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकता इट इज अ चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ. मग रेट ऑफ रिॲक्शनसाठी युनिट जे आहे किंवा रेट ऑफ रिॲक्शनसाठी ज्या टर्म्स आहेत त्याच टर्म्स अवरेज रेट ऑफ रिॲक्शनसाठी सुद्धा आलेले आहेत. मग अवरेजसाठी आपण काय करणार आहोत? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन. फॉर एक्झाम्पल बघा, समजा एचं कन्व्हर्शन बी मध्ये झालेलं आहे. ए इज अ रिॲक्टंट, बी इज अ प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल ए जो आहे इनिशियली ए इज अ 10 ग्रॅम ऑफ ए इनिशियली बिफोर रिॲक्शन. weight of A before reaction, weight of A is 10 gram. Then reaction is progress. Then 9 gram, then 8 gram, then 7 gram, then 6 gram. Then in this way it is goes on 0 gram. A is completely goes on 0 gram. That means A is completely disappear. आता लक्षात येतो बघा, सुरुवातीला ए किती होता? 10 ग्रॅम होता. हळूहळू ए काय होत गेला? डिक्रीज होत गेला. एचं कॉन्सन्ट्रेशन काय होत गेलं? डिक्रीज होत गेलं आणि फायनली ए हा टोटली डिसअपियर झालेला आहे. त्याच वेळेस बी हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी हा 0 ग्रॅम होता. या ठिकाणी बी इज ॲट दॅट टाइम, जेव्हा सुरुवात झाली तेव्हा बी काय होता? 0 ग्रॅम होता.
बी हा 0 ग्रॅम होता, राईट. And then B goes on, increases and increases and increases and increases. Then finally B at final product is to be 10 ग्रॅम. लक्षात आलं का? म्हणजे हा डिक्रीज होत गेला, रिॲक्टंट डिक्रीज होत गेला आणि प्रॉडक्ट इन्क्रीज होत गेला. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ, म्हणजे हे काय झालं इनिशियल, दॅट इज अ फायनल. हे काय आहे इनिशियल, हे आहे इनिशियल, दॅट इज अ फायनल. हे फक्त आपण कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड बोलतो आहोत. मग याच्याशी रिलेटेड टाइम, मग याचा एक ग्राफ येतो या ठिकाणी. या ठिकाणी ग्राफ आपण ड्रॉ करूयात. इट इज अ मोलार कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन, मोल्स पर लिटर, मोलार कॉन्सन्ट्रेशन. याला आपण एक्स मध्ये रिप्रेझेंट करू आणि इकडे लिहू टाइम इन सेकंड, टाइम इन सेकंड किंवा टाइम टी, तुम्ही जसं मेन्शन करू शकता, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. मग आता पहिल्यांदा आपण ग्राफ ड्रॉ करणार आहोत. ग्राफ असा येईल, इट इज अ ग्राफ ऑफ दिस वन. या ठिकाणी ग्राफ आहे. मग काय करायचं बघा, रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये, रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये तसे दोन ग्राफ येतील. बघा काळजीपूर्वक पहा. एक ग्राफ आपण असाही रिप्रेझेंट करू शकतो, मोलार कॉन्सन्ट्रेशन, concentration of reactant goes on decreases, then concentration of product goes on increases. This is a formation of product and it is a, that means appearance आपण असं म्हणू शकतो, and is a disappearance of a reactant. बरोबर ना? हा ग्राफ काय आहे, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. लक्षात येते बघा, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत गेलं, हे डिक्रीज होत जाते, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाते. लक्षात आलं? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत आहे तर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत आहे, असं आपण एक्सप्रेस करू शकतो. मग आता अवरेजमध्ये नेमकं काय पाहायचं आहे. समजा एखादा रिॲक्टंट इनिशियली त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय होतं, दॅट इज अ कॉन्सन्ट्रेशन, इट इज x1, आणि ॲट अ टाइम t1 त्याच्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणखीन डिक्रीज झालं आणि हे कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आलेलं आहे, इट इज अ टाइम t2, आणि या ठिकाणी फायनल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काही वेळानंतर, आफ्टर सम टाइम. इथं जसं दाखवलंय आपण, काय दाखवलंय, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजिंग, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजिंग. रिॲक्टंट या पॉइंटला टोटली डिसअपियर, प्रॉडक्ट या पॉइंटला फुल्ली अपियर. ऑल क्लिअर? त्याचबरोबर इथं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आफ्टर इंटरवल, म्हणजे फुल नाही, या ठिकाणी आल्यानंतर नाही, काही वेळानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं. सो व्हॉट इज अ चेंज इन, व्हॉट इज अ अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. तर यावरनं तुम्हाला अवरेज रेट ऑफ रिॲक्शन आपण मांडू शकतो. अवरेज रेट ऑफ रिॲक्शन, दॅट इज अ फायनल कॉन्सन्ट्रेशन इज ग्रेटर x1 minus, because x1 is a high concentration, x1 minus x2 upon t2 minus t1, that is delta x upon delta t. X is a molar concentration of reactant or product upon time. Right का? X is a molar concentration of reactant or product per unit time. मग फायनल कॉन्सन्ट्रेशन काय झालं, कमी आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. याच्यातनं हे हा सुद्धा आपण चेंज एक्सप्रेस करू शकतो. लक्षात येते? हा सुद्धा आपण चेंज एक्सप्रेस करू शकतो. लक्षात येते का सगळ्यांना? परत एक वेळेस पहा काय म्हणतो आहे ते पहा. आपण पाहतोय अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. अवरेजचं मिनिंग काय,
change in molar concentration of reactant or product per unit time. आपण कन्सिडर केली दिस इज अ केमिकल रिॲक्शन. इन दीज केमिकल रिॲक्शन, या केमिकल रिॲक्शन मध्ये जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा रिॲक्टंट काय होतो, डिसअपियर होतो आणि प्रोडक्ट काय होतो, अपियर होतो. ऑल क्लिअर. मग डिसअपियर होतो म्हणजे काय, इनिशियली हा रिॲक्टंट जर 10 ग्रॅम असेल, रिॲक्शन इन प्रोग्रेस, दॅट टाइम these mass of the reactant step by step decreases. Same time concentration of product is step by step goes on increasing. And finally आपण असं पाहतो याचं कॉन्सन्ट्रेशन कम्प्लिटली डिसअपियर झालेलं असतं, तर याचं कॉन्सन्ट्रेशन कम्प्लिटली अपियर झालेलं असतं. मग इथं कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम असा जर ग्राफ केला, इनिशियली रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हाय होतं, फायनली रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालेलं आहे. इनिशियली प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 0 होतं, आता प्रोडक्ट फुल प्रपोर्शन मध्ये ऑब्झर्व झालेला आहे. मग आता हा जो ग्राफ आहे आपण काढतो आहोत, हा अवरेज रेट साठी काढतो आहोत. या पॉइंटला ऍट पॉइंट x1 इट इज अ हायर कॉन्सन्ट्रेटेड रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट. xb आफ्टर सम टाइम, x2 इज आफ्टर सम टाइम कॉन्सन्ट्रेशन ऍट पॉइंट x2 इज गोज ऑन डिक्रीजेस. म्हणजे x1 पेक्षा x2 चं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. x1 हा हायर कॉन्सन्ट्रेटेड असणारा सबस्टन्स आहे. इनिशियल टाइम t1 आहे, फायनल टाइम t2 आहे. t2 मधून t1 मायनस केल्यानंतर डेल्टा t येतो. x2 इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन, x1 इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन, x2 इज अ लोअर कॉन्सन्ट्रेशन. x2 मायनस x1 किंवा x1 मायनस x2 असं केलं तर तुम्हाला फायनली हा प्रोडक्ट मिळू शकतो. तर दॅट इज द अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की ही रिॲक्शन वर्क इन प्रोग्रेस मध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी आलात, इथं आलात, तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन येईल x3, इथं टाइम येईल t3 आणि त्याच्यानंतर इथं जर आलात तर या ठिकाणी येईल x4 आणि या ठिकाणी टाइम येईल t4. मग फायनली सगळ्यात कमी कॉन्सन्ट्रेशन x4 आहे. इथं तुम्ही असंही मांडू शकता x1 minus x4 divided by t4 minus t1 that is equals to delta x upon delta t. Change in molar x1 x2 x3 x4 are the concentration terms of reactants or products. So finally that is a graph of reactant. कारण हा ग्राफ आपण कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज रिप्रेझेंट करतो. इथं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त या ठिकाणी कमी आहे, या ठिकाणी आणखीन कमी आहे, या पॉइंटला त्याहीपेक्षा कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात कमी आहे. टाइम मात्र वाढतोय. फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम, सो चेंज इन टाइम अँड चेंज इन कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम इज कॉल्ड अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. क्लिअर. इट इज द अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. ऑल क्लिअर. काही शंका आहे? आता त्याचा पुढचा मुद्दा बघायचा, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन काय पाहिजे आपल्याला, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. Instantaneous rate of reaction. Instantaneous, instantaneous, instantaneous rate of reaction. आता या इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन मध्ये काय आहे, चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट विदिन अ व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम इट्स कॉल्ड instantaneous rate of reaction. Infinitesimally very small interval of time, that is the instantaneous rate of reaction. Change in molar concentration of change in
molar concentration of a reactant or product, reactants or products, change in molar concentration of reactants or product in very small interval of time is called instantaneous rate of reaction. Change in molar concentration of reactant or product very small interval of time is called instantaneous rate of reaction. म्हणजे या ठिकाणी रिॲक्टंटचं किंवा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होण्यासाठी किंवा डिक्रीज होण्यासाठी व्हेरी स्मॉल टाइम लागतो, त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. मग त्याच्यासाठी ग्राफ पुन्हा सेम ग्राफ आहे, मोलार कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. इट इज अ मोलार कॉन्सन्ट्रेशन, या ठिकाणी टाइम, मोलार कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. मग हे पहा, रिॲक्टंटचं कन्व्हर्शन या ठिकाणी प्रॉडक्टमध्ये होण्याची प्रक्रिया चालू आहे. बट रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट. एक वेळ अशी येते तर त्या पॉइंटला ॲट पॉइंट दिस वन, या ठिकाणी आपण जर टँजंट काढला, या ठिकाणी आपण टँजंट काढला, ॲट दॅट पॉइंट at this point the concentration of reactant is totally disappear. At that point concentration of reactant is totally disappear. हा पॉइंट रिप्रेझेंट केला आहे y, या ठिकाणी आहे p, या ठिकाणी आहे q, या ठिकाणी आहे r. At point y the total concentration of reactant is disappear and total concentration of product is appear. Total concentration of reactant is disappear and total concentration of a product is appear. मग आता आपण जर असं ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी काय येईल पहा, PQ अपॉन QR, PQ अपॉन QR असा कन्सेप्ट येतो, बरोबर आहे का. PQ अपॉन QR म्हणजेच या ठिकाणी डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन अपॉन डिक्रीजिंग टाइम. जर तुम्ही या ठिकाणी dx म्हटलात तर या ठिकाणी dt येतं. इट इज अ मायनस साईन. मायनस साईन काय रिप्रेझेंट करतो हे आपल्याला मी सांगितलेलं आहे. येते की लक्षात, मायनस साईन काय रिप्रेझेंट करतो हे मी आपल्याला सांगितलेलं आहे, राईट का. काय रिप्रेझेंट करतो मायनस साईन, निगेटिव्ह साईन रिप्रेझेंट्स decreasing concentration of reactants or products. लक्षात येते का, decreasing concentration of reactants or products. म्हणजे हा काय आहे, या ठिकाणी आपण यावरती मोलार कॉन्सन्ट्रेशनची टर्म रिप्रेझेंट करतो, या ठिकाणी टाइम रिप्रेझेंट करतो. मोलार कॉन्सन्ट्रेशन dx अंदाजे घेतलेला आहे, हे dx असं कन्सिडर केलंय आणि हे आहे dt, इथून एवढा टाइम. म्हणजे तुम्ही पण आपण काय म्हणतो, ॲट पॉइंट y ला टोटल रिॲक्टंट डिसअपियर झाला, म्हणजे टोटल रिॲक्टंटचं इन्स्टंटली प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. देअरफॉर वी डायरेक्टली राईट ॲज dx अपॉन dt. x मीन्स चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, कारण मोलार कॉन्सन्ट्रेशनला या ठिकाणी x असं मेन्शन केलंय. चेंज इन x दॅट मीन्स मोलार कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाइम, that is the instantaneous. It requires very small interval of time, infinitesimally small interval of time. Therefore that is called as instantaneous rate of reaction. येते का लक्षात, म्हणजे एखादी रिॲक्शन अतिशय फास्ट कंप्लीट होते, अतिशय कमी वेळात कंप्लीट होते, तर त्याला आपण इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन असं म्हणत असतो.
मग आता एक छोटासा प्रश्न आहे, एक क्वेश्चन आहे. एक रिॲक्शन दिली आहे तुमच्याकडं. गॅसियस फेजमध्ये रिॲक्शन आहे. गॅसियस नायट्रिक ऑक्साईड आहे, गॅसियस ब्रोमीन आहे, त्याचं फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन ब्रोमाइड असं आहे, नायट्रॉक्सी ब्रोमाइड असं फॉर्मेशन त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे एक्सप्रेशन फॉर द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट अँड फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट्स, आणि ती रिॲक्शन कशी लिहिली जाते. रिॲक्शन अशी आहे, ट्वाइस ऑफ NO gaseous plus Br2 gaseous converted into twice of NOBr gaseous. तर या प्रकारची ही रिॲक्शन आहे. ऑल क्लिअर. तर आता ही रिॲक्शन कशी लिहिली जाते. या रिॲक्शनमध्ये हा रिॲक्टंट आहे, हा रिॲक्टंट आहे आणि हा प्रॉडक्ट आहे. सो अकॉर्डिंग टू द रेट ऑफ रिॲक्शन, हाऊ टू राईट द रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन नुसार आपण कसं एक्सप्रेस करणार. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट मग कसं एक्सप्रेस करणार पहा. 1/2 इथे येईल मायनस 1/2 d into concentration of NO divided by dt is equal to minus d into concentration of Br2 divided by dt is equal to plus 1/2 d into concentration of NOBr divided by dt. तर अशा प्रकारचं एक्सप्रेशन तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. दीज आर द रिॲक्टंट. हा सुद्धा रिॲक्टंट आहे. मायनस साइन रिप्रेझेंट्स द रिॲक्टंट आणि प्लस साइन रिप्रेझेंट द प्रॉडक्ट. मग फायनली आपण असंही लिहू शकतो, मायनस 1/2 d into concentration of NO divided by dt is equal to minus d into concentration of Br2 divided by हा डेल्टा असा येईल डेल्टा टी, it is also delta t is equal to plus 1/2 d into concentration of NOBr upon dt. याही स्वरूपात तुम्ही ती रिॲक्शन रिप्रेझेंट करू शकता. मग याच्यामध्ये रेट जर म्हटला तर रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, आपण असं लिहितो डायरेक्टली. याच्या अगोदर काय लिहू शकतो, याच्या अगोदर या रिॲक्शनच्या किंवा या रिॲक्शनच्या अगोदर R is equal to rate of reaction. These two are the reactant and this one is a product. अशा प्रकारे तुम्ही ती रिॲक्शन रिप्रेझेंट करू शकता. पहिले दोन रिॲक्टंट आहेत. मायनस साइन रिप्रेझेंट डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट and plus sign represent increasing concentration of product. All clear? Minus sign represents decreasing concentration of reactant and plus sign represent increasing concentration of product. चला लक्षात आलं का इथपर्यंत सगळ्यांना. बघा लक्षात आलंय. त्याच्यानंतर आणखीन खूप सारे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते कसे लिहिले ते पाहायचं आहे. चला ओके, आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. NO plus twice of NO gaseous plus twice of H2 gaseous is converted into N2 gaseous plus twice of H2O gaseous. तर ही एक केमिकल रिॲक्शन आहे आणि याही ठिकाणी तुम्हाला याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. टू राईट द रेट ऑफ रिॲक्शन R इज इक्वल टू, रेट ऑफ रिॲक्शन R इज इक्वल टू या ठिकाणी लिहू मायनस 1 डिवायडेड बाय 1/2 d इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO डिवायडेड बाय dt इज इक्वल टू या ठिकाणी मायनस 1/2 d इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू प्लस या ठिकाणी, कारण हे दोन कोण आहेत रिॲक्टंट, प्लस d इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू या ठिकाणी प्लस 1/2 d इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O डिवायडेड बाय dt. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही रिॲक्शनचा रेट एक्सप्रेस करू शकता आणि याच्यावरून तुम्हाला कुठल्याही रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आयडेंटिफाय करता येतं.
लक्षात आलं. आणि मग लास्टला आपण असं पाहिलेलं होतं रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट कॅल्क्युलेट केलं आहे मोल्स पर डीएम क्यूब पर टाईम किंवा मोल्स पर लिटर पर टाईम, असं तुम्ही त्याचं युनिट कॅल्क्युलेट करू शकता. कारण का हे जर कॉन्सन्ट्रेशन टर्म्स असेल तर कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय येतं मोल्स पर लिटर डिवायडेड बाय टाईम. मग इथं काय लिहिणार मोल्स पर लिटर per time, that is the unit of a rate of reaction. मग तुम्ही पर सेकंड, पर मिनिट, पर आवर, पर एअर वगैरे वगैरे अशा प्रकारे तुम्ही एक्सप्रेस करू शकता. काही अडचण आहे का इथंपर्यंत? काही अडचण आहे? चला ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या आपण इथेच थांबूयात. नवीन पॉईंटसाठी रेट लॉ पाहायचा आहे नेक्स्ट लेक्चरला, तर तो रेट लॉ पाहण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊयात. तुर्तास येथे स्टॉप करूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.